आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मिरजेत प्रभाग क्रमांक 3 मधून संध्या विल्यम लोंढे इच्छुक उमेदवार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 3 मधून महिला उमेदवार संध्या विल्यम लोंढे या इच्छुक असून त्यांनी प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे। घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत। प्रभागामध्ये न झालेली कामे ही भविष्यामध्ये केली जाणार आहेत। तसेच महिला सबलीकरण, रस्ते, पाणी, गटार, शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्या साठी करता येईल ते मी सर्व करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे। एक नवखी महिला उमेदवार म्हणून प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे। सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामाचा अजेंडा घेऊन नगरसेवक निवडणूक करिता उभे राहिलेले आहेत। प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2026 निवडणुका या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 चे नवोदित उमेदवार संध्या विल्यम लोंढे या प्रभागातून इच्छुक आहेत। तरी आपण त्यांच्याशी त्या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती त्या उपाययोजना काय करणार आहेत आणि नवोदित असल्यामुळे त्या प्रथमच निवडणूक लढवत आहेत, तर आम्ही संघर्ष नायक न्यूज यांच्या वतीनं त्यांची बातमी आज कव्हरेज करत आहोत। तरी आम्ही त्यांच्याशी हितगुज करत आहोत। नमस्कार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकामधून 2026 साठी मी इच्छुक उमेदवार म्हणून संध्या विल्यम लोंढे विभाग क्रमांक 3 मधून मी उमेदवारीसाठी उभे राहत आहे। एक महिला म्हणून मी या ठिकाणी कार्य करणार आहे की ज्या काही तुमचे अगोदरपासून जे काही राहिलेली कामं असतील किंवा जे काही रेखटलेली कामं असतील तर मी परिपूर्ण प्रयत्न करीन म्हणत नाही, तर मी 100% काम करीन असं मी सगळ्या जनतेला आश्वासन देत आहे। आणि तसंच मी सांगू इच्छिते की आपल्याकडे काही भागामध्ये एकच वेळा पाणी सुटते, तर त्यासाठी मी 100% प्रयत्न करणार की जेणेकरून 2 टाइम पाणी सुटावं। दिवाबत्ती, तसंच सुसज्ज ग्रंथालय, स्वच्छ पाणी, विभागातील आरोग्य समस्या आणि स्पर्धा परीक्षा केंद्र प्रभागातील तसेच आपल्या विभागातील शासकीय कामं करून देण्याचे काम मी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करीन। तसंच मी आणखीन सांगू इच्छिते की बाबा चर्च, मंदिरे, बौद्ध विहार यांचा जो काय यांची देखरेख, स्वच्छता हे याच्याकडे मी पूर्णपणे माझं लक्ष केंद्रित करीन। माझा जितका वेळ किंवा माझं जितकं कार्य समाजासाठी देता येईल तितकं मी कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे। तसेच मी आरोग्य विभागामधून सुद्धा कार्य करीत आहे। काही वेळा असं असेल की बाबा मी कदाचित समोर आलो नसेल, पण आता त्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून मी समोर येण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मी सर्वांना विनंती करत आहे की मी निवडून यावे म्हणून मी हे काय करत नाहीये, तर तुमचं एक प्रेम माझ्यासाठी आतुरतेने द्यावं आणि मला ती संधी द्यावी की जेणेकरून मी तुमच्या सेवेसाठी उभा राहीन अशी मी माझ्या समाजाला विनंती करत आहे। माझ्या म्हणण्यापेक्षा सर्व समाजाला। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।